आली तर मला राहायचं ठिकाण नाही. हा, राहायचं ठिकाण नाही. मी भाड्याच्या घराने अशी बाहेर राहते. पोलीस वर्सोवा पोलीस स्टेशननी पुरवलेली, म्हणजे आमच्यावर एवढा दबाव होता की आम्हाला काय कळायचं ते कळत नव्हतं. आदल्या रात्री माझ्या बहिणीला व्हॉट्सअप कॉल करून तिकडचे पोलीस ऑफिसरनी सांगितलं की तुमचे भाऊ वगैरे मध्ये पडले तर तुम्हाला तुमच्या भावांना आम्ही काय म्हणतो त्याला अटक करू आणि त्यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केला म्हणून अटक करू. जे टायटल क्लेम केला आहे, आज माझ्याकडे कलेक्टरची ऑर्डर आहे. आज जेव्हा आम्ही न्यायालयाला सांगितलं की बाबा असं असं आमची वहिवाट आहे, तेव्हा ते न्यायालयाने मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांना आदेश दिले, डायरेक्शन दिलं की बाबा ही चौकशी करा. माझ्या घरी एवढं सगळं असताना आज आम्ही म्हणजे मुंबईतल्या 7.5 एकर जमिनीची किंमत आज 30,000 करोड रुपये आहे. पण माझी आई आम्ही हलाखीचं जीवन जगत आहोत. वर्सोवा सर्वे नंबर 56 या ठिकाणी 7.5 एकर जमिनीचे भूधारक असणारे यांना बिल्डर, प्रशासनामधील अधिकारी आणि न्यायव्यवस्था या सगळ्यांनी कसं संगनमत करून त्यांनाच त्यांच्या जमिनीतून बेदखल केलेलं आहे, हे प्रकरण आपल्या कानावरती आलेलं आहे. आपण या प्रकरणाकडे कसं बघताय आणि कशा रीतीने तुम्ही यांना न्याय मिळवून देणार आहात? आता बघा, हे माशेलकर आई आपल्यासोबत आहेत. यांचं प्रकरण 7.5 एकरचं आहे, म्हणजेच 30,000 कोटींचं प्रकरण आहे. वेसावा कोळीवाड्यामध्ये आपण मागच्या 15 दिवसापूर्वी एक प्रकरण केलं ईस्ट इंडियन ताईचं. ते प्रकरण होतं 1600 कोटींचं. हे 1600 कोटी आणि हे 30,000 कोटी हे गावठाणाच्या बाहेरच्या शेतजमिनी आहेत. आणि आम्ही जेव्हा 2016-17ला मुंबईच्या कोळीवाडा गावठाणांचा हक्कांचा मुद्दा घेतला, आगरी, कोळी, भंडारी, ईस्ट इंडियन, आदिवासी, तेव्हा मी फक्त घरांना प्रॉपर्टी कार्ड भेटलं पाहिजे, गावठाणं मिटली पाहिजे, त्याचा स्वयंविकासाचा अधिकार भेटला पाहिजे, एवढंच मी बोलायचो. पण मोरा कोळीवाड्यामध्ये आमची एक सभा चालू होती. त्यावेळी मनोज माही मासलकर तिथे आले आणि तिथे बोलताना त्यांच्या तोंडून मी ऐकलं की ह्या जमिनीसुद्धा आमच्या आहेत गावाच्या बाहेरच्या. तेव्हा मला आणखी एक विषय क्लिक झाला. म्हणजे आपण चळवळीत काम करत असताना आपण शिकत असतो लोकांकडे, म्हणजे माहिती घेत घेत पुढे जातो. त्यांच्याकडून ते मला ऐकायला भेटलं. मला धक्का बसला, कारण मी आगऱ्यांच्या, कोळ्यांच्या, भंडाऱ्यांच्या, आदिवासींच्या आणि ईस्ट इंडियन लोकांच्या गावात जाऊन जमीन मालकी हक्क लोकांना समजावून सांगत होतो, पण कोणाला समजत नव्हतं. आणि जमीन हक्कावर माशेलकरांनी मला तो विषय सांगितला. आणि आज अशी स्थिती आहे की आज 1600 कोटी आणि 30,000 कोटी हे आकडे ऐकून महाराष्ट्रातल्या अनेक माजी आमदारांचे, मंत्र्यांचे, सगळ्यांचे फोन यायला लागले. मोठमोठ्या भूमाफिया लोकांचे पण फोन आले. पाटील साहेब, तुमचं काय म्हणणं आहे ते सांगा, आम्ही ते करायला तयार आहोत, असं पण आले. काही लोक खोचक पद्धतीने बोलत होते, मग त्यांची ऑफर काय. म्हणजे जनरली मार्केटमध्ये बाबासाहेब आंबेडकरांचा जमीन हक्कांचा विषय लोकांना समजलेला नाही. आणि 14 एप्रिल आता येते, जी घटना आईच्या बाबतीत घडलेली आहे, म्हणजे आज 30,000 कोटींची जी मालक आहे, ती मालक असलेल्या व्यक्तीला आज या भाड्याच्या घरात राहायची वेळ आली. याचं मला पण फार मोठं दुःख आहे. आणि हे दुःख दूर करण्यासाठी आमची लढाई आहे. या लढाईत जो अनुभव माशेलकरांनी सांगितला की इथली महसूल व्यवस्था, इथले पोलीस, इथली न्यायव्यवस्था आणि यासाठी न्यायासाठी लढण्याचा दावा करणारे वकील यांनासुद्धा बाबासाहेबांचा विशाल दृष्टिकोन समजत नाही. आणि संविधान सभेतलं जे बाबासाहेबांचं भाषण आहे ते सांगतं की या मी देशाचं संविधान अतिशय उत्कृष्ट आणि मेहनतीने लिहिलं आहे, परंतु संविधान राबवणारे लोक नालायक असतील, म्हणजे त्यांच्याकडे शील नसेल, चारित्र्य नसेल, ते हा देश पण विकू शकतात. आणि याचा अनुभव आज भारत घेतोय. म्हणजे मुंबई ही अदानीला विकलेली आहे आणि कोणी विकले, ते मित्र कोणाचे आहेत आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. म्हणजे हे जगजाहीर आहे. आणि जर संविधान वाईट असेल आणि राबवणारे चांगले असतील तर या संविधानाची चांगली अंमलबजावणी होऊ शकते. बाबासाहेबांनी दुःख व्यक्त केले आणि धोका पण सांगितला होता. आणि या धोक्याचा अनुभव मला आला.
डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कुळ कायद्याची लढाई जी अलिबागमधून आमच्याकडे सुरू केली कोकणामध्ये, आणि भंडारी समाजाचे नेते सी के बोले जवळजवळ बाबासाहेब त्यांना गुरु मानायचे. म्हणजे एका सभेमध्ये सी के बोले आले आणि त्यांना बसायला जागा नव्हती, तर बाबासाहेब म्हटले खुर्ची नाहीत ना, माझ्या मांडीवर बसा. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांनी सी के बोले त्यांचे सिनियर आहेत, त्यांना मांडीवर बसवल्याचा फोटो आहे. एवढा मोठा माणूस जगात कुठे झाला नाही. आणि बाबासाहेब आंबेडकरांची उंची हिमालयापेक्षा मोठी आहे. कारण जे जे आता जयभीम करतात किंवा बाबासाहेबांचं नाव घेतात ते बाबासाहेबांसारख्या उच्च विचारांनी, म्हणजे उच्च म्हणजे विशाल आणि न्यायाच्या विचारांनी जगू शकत नाहीत. हे माझं आजचं दुःख आहे. आणि मी जेव्हा जातो कोणाला जयभीम करतो तेव्हा माझी अपेक्षा असते की बाबासाहेबांच्या जो सामाजिक न्याय आहे तो त्यांना समजला पाहिजे. तर हे जे खोत आहेत, हे खोत छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य जेव्हा आरमार बुडवलं किंवा स्वराज्य बुडवलं, या आरमाराचे प्रमुख म्हणजे माशेलकर आई ही भंडारी समाजाची आहे. मायनाक भंडारी हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिले आरमार प्रमुख, त्यांच्या समाजातली पराक्रमी समाजातली ही आमची आई आहे. तर हे जे आहेत खोत, हे इंग्रजांच्या काळात जमीन महसूल करणारे लोक, कर वसूल करणारे लोक, हे काय मालक नव्हते. 1 एप्रिल 57 बाबासाहेबांनी जो कुळ कायदा आणला त्यांनी सांगितलं आता खोती संपली, जो जो जमिनीत आहे तो मालक घोषित केला, म्हणजे जाहीर केलं, आणि भारताच्या संविधानकारांनी जाहीर केलं. माझा प्रश्न इथल्या महसूल विभागाला आहे, तुम्ही काय UPSC MPSC एक्झाम दिली असेल तेव्हा प्रतिज्ञा तर घेतली असेल, संविधानाची शपथ घेतली असेल, आम्ही बाबासाहेब आणि संविधानाच्या प्रती आम्ही प्रामाणिक राहू. मग बाबासाहेबांनी सांगितलं यांना कुळांना आम्ही जमीन मालक घोषित केलं, मग खोताशी खरेदी कसं होतं? मग ते रजिस्ट्रार असतील किंवा इथले पोलीस असतील, इथलं न्यायालय असतील, उच्च न्यायालय आणि सुप्रीम कोर्टाला सुद्धा मी सांगतो इथून, आणि वकील असतील, यांना हे माहीत नाही काय कुळं ही मालक आहेत मुंबईची. मग आगरी, कोळी, भंडारी, इष्टियन, आदिवासी हे मालक आहेत, मुंबईचे मालक आहेत, मुंबईचे भूमिपुत्र आहेत. मग त्यांना अधिकार देताना आज ही अडचण का? 25 लाखात 30,000 कोटींचं खरेदी करणं म्हणजे नवीन पार्थ पवार आहे मुंबईतला, तिकडे पार्थ आहे, इकडे आणखी दुसरा कोणतरी आहे, सार्थ कोणतरी आहे. म्हणजे तीच फसवणूक इथे चालू आहे. अशा परिस्थितीमध्ये कुळ कायद्याची जी लढाई आहे ती चरी शेतकरी संप अलिबाग इथून जी सुरू झाली ती मला ज्यावेळी कळली 2005-06 कळली, त्यानंतर मी ही लढाई अलिबागपासून पुढे खाली कोकणात, नंतर मुंबईकडे, ठाणे, पालघरमध्ये नेण्याचा प्रयत्न केला. मला असं लक्षात आलं की नवी मुंबई, पनवेल, रायगड आणि मुंबईच्या जमिनी संपल्या, आता फक्त गावं राहिलीत, आणि मग गावठाणाची लढाई मी ती केली. पण आता असं लक्षात आलं की अजूनही जमिनींची मालकी महसूल विभागी दप्तरी आहे. आजही या जमिनीची वहिवाट आणि मालकीची नोंद सातबाऱ्यावर आहे, वर्ष वेसाव्याच्या सातबाऱ्यावर आहे, आणि ती 30,000 कोटींची जमीन यांच्या नावावर आहे. आपण मुंबईच्या कोळीवाडा गावठाणांच्या चळवळीबद्दल बोलत होतो, आणि बाबासाहेब आंबेडकरांची आपण आठवण काढून सांगितलं की त्यांनी जमीन हक्कांचं आंदोलन सुरू केलं. आज जी मुंबईची जी वहिवाट आहे किंवा जमीन मालकी आहे ही भंडारी, आगरी, कोळी, ईस्ट इंडियन, आदिवासी यांची आहे. आणि आज हे प्रकरण 30,000 कोटींवर गेलं आहे. परवा वेसवाचं प्रकरण 1,600 कोटीवर गेलं होतं. तर या परिस्थितीमध्ये मुंबईचे भूमिपुत्र आहेत, त्यांची गावठाणं द्या ही जरी मागणी असली तरी अख्खी मुंबई त्यांच्या जमिनीवर उभी आहे, कारण 7 बेटांचे मालक होते. मग आता माशेलकरांच्या बाबतीत जी गोष्ट घडलेली आहे ते जमीन मालकी त्यांची असताना त्याच्यावर महापालिका बिल्डरांना चुकीच्या पद्धतीने परमिशन्स देते आणि मोठमोठ्या बिल्डिंग उभ्या राहिल्यात. हजारो टॉवरना आज CCOC नाही आहे, कारण का जमिनीचे मालक निश्चित नसताना ह्या परमिशन दिलेल्या आहेत आणि लोकांची फसवणूक केलेली आहे. अशा परिस्थितीमध्ये मुंबईतल्या गावठाणांचा लढा आता गावठाणांचा न राहता आता तो गेलेला आहे जमिनीकडे. आणि मला याचं वाईट वाटतं की ज्या खोतांना बाबासाहेब आंबेडकरांनी सातबाऱ्यातून हद्दपार केलं, म्हणजे कोकणातून जे ब्राह्मण आणि मराठा सावकार होते त्यांना पुण्याला आणि ठाण्याला पाठवलं होतं, आणि जमिनीचं मालक आम्हाला आगरी, कोळी, भंडाऱ्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी केलं होतं, इतर SC/STना केलं होतं. ते पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या सत्तेत बसलेत. देवेंद्र फडणवीस हे जमीनदारच आहेत, ब्राह्मण आहेत. एकनाथ शिंदे हे जमीनदार आहेत, मराठा आहेत, आणि ते आता आमच्या लोकांच्या विरुद्ध कारवाया करतायत. न्यायालय आमच्या विरोधात गेलीत, महसूल प्रशासन आमच्या विरोधात गेले. अशा परिस्थितीमध्ये ही जर चळवळ चालवायची असेल त्याला मनुष्यबळ पाहिजे, पैसा पाहिजे आणि मीडिया पाहिजे. मी CWCचं आभार मानेन, कारण जेव्हापासून हे व्हिडिओ बाहेर यायला लागलेत मुंबईत तेव्हा त्यांना जमीन मालकी कळायला लागलेत.
लोक शोध घ्यायला लागले की बिल्डिंगच्या खालचा सातबारा कोणाचा. अगोदर हे समजत नव्हतं. आणि भाजपच्या आशिष शेलार यांना मी समजावून सांगत होतो की वेसावा, कोळीवाडा असेल, खारदांडा असेल, इथली गावठाणच आमची नाहीत, तर 5 नॉटिकलपर्यंत समुद्र आमचा आहे. कारण आम्ही आरमारी लोक आहोत. आम्ही पोर्तुगीज आणि इंग्रजांशी लढून हा समुद्र मिळवला आहे. नाव सांगतात मराठा आरमाराचं, मराठ्यांचा संबंध काय येतो इथे. समुद्रात पोहण्याचं काम कोणाला जमतं आहे? भंडारी, आगरी, कोळी, ईस्ट इंडियन आणि आदिवासी यांना. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे मावळे आहोत. आणि म्हणून ही मुंबईची जमीनसुद्धा आमची आहे, कोकणाची जमीन आमची आहे. पण बाबासाहेब आंबेडकरांसारखा अत्यंत महान, विद्वान आणि आमच्यावर जीवापाड प्रेम करणारा नेता आज राहिलेला नाही. बाबासाहेबांचं व्हिजन लोकांना समजत नाही. खोती नष्ट केली हे बिल संविधानामध्ये आहे. म्हणजे कुळ कायदा हा जमीन मालकी अधिकार मागासवर्गीयांना, ओबीसी, SC, ST देणारा, यांना अधिकार देणारा कायदा भारतीय संविधानामध्ये आहे. पण किती ओबीसींच्या घरात आज संविधान आहे हा प्रश्न आहे. पण जे स्वतःला संविधानाचे तज्ज्ञ समजतात त्यांनी तरी बाबासाहेबांचं व्हिजन समजून घ्यायला पाहिजे की बाबासाहेबांच्या या व्हिजनने जमिनींच्या संविधानिक राष्ट्र जे आहे बाबासाहेब आंबेडकरांचं, म्हणजे ओबीसी, SC, STना जमीन आणि घरं देणं, ते मांडलं गेलं पाहिजे. आज जो हिंदू राष्ट्रवाद आहे तो ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य यांचीच जमीन करलो दुनिया मुठ्ठी में 2005ला आमच्या रिलायन्सनी म्हणजे अदानीनी सेज कायदा आणला आणि आमच्या जमिनी घ्यायचा प्रयत्न झाला. पेण, उरण, पनवेल वगैरे. दत्ता पाटलांनी तो अडवला आणि सांगितलं की हे चालणार नाही, तुमचा सेज आम्ही समुद्रात बुडवून टाकू. त्यांनी टाकला आणि शिडको आली. ही पण ब्राह्मण मराठ्यांचीच सगळी नीती आहे. अशा परिस्थितीमध्ये आज जे काही भूसंपादन किंवा जमीन लुटीचे प्रकार चालू आहेत, एकीकडे अदानी, एकीकडे लोढा ह्या जमिनी घेत आहेत. या जमिनींची मालकी सतत उच्चवर्णीयांकडे बदलत आहे. एकीकडे एकनाथ शिंदे हे MMRD किंवा शिडकोच्या माध्यमातून आम्हाला भूमिहीन करायचा प्रयत्न करतायत, आमची गावठाणं तोडतायत. अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असलेलं संविधानिक राष्ट्र हे खरं म्हणजे ओबीसी, SC, ST यांना कळलं पाहिजे. जिथे आमची झोपडी आहे त्याच्या खालची जमीन आमची आहे, जिथे आमचं घर आहे त्याच्या खालची जमीन आमची आहे, आमची वहिवाट असेल ती जमीन आमची आहे. एवढंच नाही तर जंगल आणि समुद्रसुद्धा आमचा आहे. ही भावना जोपर्यंत मागासवर्गीयांच्या मनात येत नाही आणि ती भावना आल्यानंतर त्यासाठी लढायची त्यांची तयारी नाही, तोपर्यंत संविधानिक राष्ट्र निर्माण करणं अवघड आहे. आणि म्हणून 14 एप्रिल हा आमचा स्वातंत्र्य दिन येतो आहे, आमच्या महामानवाचा, ज्याने आम्हाला खऱ्या अर्थाने या देशाचं मालक बनवलं. त्या निमित्ताने ही मुंबईची जी लढाई आहे तिने एक मोठं विशाल असं स्वरूप घेतलेलं आहे. आणि यामध्ये नक्कीच आम्ही अदानीला पुन्हा गुजरातला पाठवून देऊ. आणि जे कोणी आमच्या आडवे येतील, मग ते मुख्यमंत्री असतील, महसूल मंत्री असतील किंवा नगरविकास मंत्री, आमच्या परवानगीशिवाय इथे जर इमले उभे करत असतील, टॉवर उभे करत असतील, तर एक दिवशी असं येईल आमची येणारी पिढी हे बंगले आणि हे टॉवर पाडल्याशिवाय राहणार नाही, याची मला पूर्ण खात्री आहे. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या जन्मात यांना बदलता येणार नाही. लोक जागे होत आहेत, लोकांना अधिकार कळत आहेत. आणि म्हणून या लढाईमध्ये लोकांनी आम्हाला साथ द्यावी. हे सगळं करायला चळवळीला पैसा लागतो, मीडिया लागतो, यांना साथ द्यावी अशी नम्र विनंती करतो. आणि माशेलकर आईंच्या जमीन हक्काची लढाई आम्ही जोरात लढणार आहोत. आणि ज्यांना कोणाला या भागात असे प्रश्न असतील त्याने आम्हाला संपर्क करावा ही नम्र विनंती.